नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी घरची सगळी कामं आवरून मी गेली होती आईच्या घरी. कारण आईच्या गल्लीमध्ये दरवर्षी होत असतो देवी भागवत आणि त्या देवी भागवताच्या सप्त्याचा आज होता समाप्तीचा दिवस. तर समाप्तीच्या दिवशी तिथे देवीच्या पालखीचा सोहळा असतो. खूप मोठी अशी मिरवणूक निघते. त्यासाठीच मी तिकडे गेली होती आज सकाळी लवकर आणि आईचा चालू होता स्वयंपाक. तर आई काय बनवते हे तुमच्यासाठी सोबत मी ते शेअर करत आहे. तर आई आज बनवत होती शेवग्याच्या शेंगा घालून वरण. तर वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ कुकरमध्ये आईने शिजण्यासाठी लावून दिली आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या सगळ्या सोलून घेतल्या. आता या शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं. त्यात थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकलं की शेंग जी आहे ती आपली चवदार लागते. आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या सगळ्या उकडून घेतल्या. एक 50 ते 60% आपल्याला ह्या शेंगा उकडायच्या, पूर्ण उकडून घ्यायच्या नाही. राहिलेल्या शेंग जी ती वरणामध्ये उकडल्या जाते. तर आता शेंगा उकडताय, डाळ शिजते, तोपर्यंत आईने फोडणीची तयारी करून घेतली. मिरच्या चिरल्या, कोथिंबीर चिरली आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो इथे आई चिरून घेत आहे. मिरची, टोमॅटो, कोथिंबीर चिरून झाल्यानंतर अद्रक लसूण थोडासा ठेचून घ्यायचा आहे. बघा शेंगाला चांगली उकळी आली आहे. तर अद्रक लसूण ठेचून झाला. थोडासा अद्रक लसूण ठेचून घेतला की मग एकदा आईने शेंगा पण चेक करून घेतल्या की शिजल्या आहे का. थोड्या कच्च्या असतानाच या शेंगा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या. तर एक 50 ते 60% शेंग चांगली शिजली होती. आईने परातीत काढून घेतले. आता ह्याच पातेल्यामध्ये फोडणी द्यायची होती. कुकर थंड होत झालेलं नव्हतं अजून, थंड व्हायचं बाकी होतं. त्यामुळं आईने किचन ओट्यावरचा पसारा उचलून घेतला. डाळ चांगली शिजली. त्यानंतर त्यात हळद टाकली, मिक्स करून घेतलं आणि फोडणीसाठी पातेलं ठेवलं. या पातेल्यात आता 2 पळ्या तेल टाकलं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग यात फोडणी द्यायची. फोडणीसाठी जिरे, मोहरी टाकायची. जिरे, मोहरी चांगली तडतडली की चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या पण चांगल्या तळून घ्यायच्या. मिरच्या कच्च्या राहायला नको. तर 1 ते 2 मिनटं ह्या मिरच्या ज्या आहेत त्या चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या. मिरची चांगली तेलात तळल्या गेली की मग यात ठेचून घेतलेला अद्रक आणि लसूण टाकायचा. अद्रक लसूण पण 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण जो चिरून घेतलेला टोमॅटो होता ना तो यात घालायचा. टोमॅटो पण परतायचा तेलामध्ये. आता यामध्ये आईने टाकलं होतं 1 चिमचा तर्हीचं लाल तिखट आणि ते पण तेलामध्ये परतून घेतला. आणि यात आता उकडून घेतलेल्या शेंगा टाकल्या. त्या पण तेलामध्ये एक 2-3 मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आणि यामध्ये सोडायचं आहे आता आपल्याला शिजून घेतलेली तुरीची डाळ. आता काय होतं ना, ज्या टाईमला मी आईच्या घरी व्हिडिओ शूट करते त्यावेळेस माझ्याकडं ट्रायपॉड स्टँड नसतं. मी मोबाईल हातात धरूनच व्हिडिओ शूट करते. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा हालतो आहे. नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करेल की जिथे जाईल तिथे मी स्टँडसोबत घेऊन जाईल, जेणेकरून माझा व्हिडिओ जो तो प्रॉपर येईल, हलणार नाही असा. चवीनुसार मीठ टाकलं, परत एकदा हलवून घेतलं आणि असं हे शेवग्याच्या शेंगा टाकून तुरीचं वरण आपलं तयार आहे. खूप छान लागतं हे चवीला. एकदा नक्की ट्राय करा. आता एक साईडला वरण शिजतं आहे तर दुसऱ्या साईडला आईने लगेच भाताचं कुकर लावून दिलं. वरण, भात आणि पोळी आजचं असं आमचं जेवण होतं. आमच्या घरी शेवग्याच्या शेंगा टाकून जर वरण केलं ना तर मग भाजीची गरज पडत नाही. वरण, भात आणि पोळी सगळेजण आवडीने खाता. तर भात लावण्यासाठी आईने पाणी गरम करायला ठेवलं. त्यात चवीनुसार मीठ टाकलं आणि हे तांदूळ जे आहेत ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून आई भात लावून घेते. आईचं चालू होतं भात लावायचं काम आणि दुसरीकडे माझं चालू होतं पीठ भिजवण्याचं काम. आता गेले म्हटल्यावर तशीच तर उभं राहणार नाही. थोडंफार काही ना काही करू लागेल आईला. शेंगा चांगल्या शिजल्या होत्या इथे. तर आईने वरणाचं गॅस जो आहे तो बंद करून टाकला. भात शिजतोय. माझं चालू इथे पीठ भिजवायचं काम. पीठ भिजून झालं की मीच आता पोळ्या करून घेते. कारण आईला आज भागवत ऐकायला सुद्धा जायचं होतं तिकडे.
तर म्हटलं जाऊ दे, आपणच आवरून घेऊ. भात झाल्यानंतर मी लगेच तो हलवून घेतला, कारण असंच जर आपण कुकर ठेवला ना की मग भात आपला मोकळा मोकळा होत नाही. त्यामुळं कुकरमधली सगळी वाफ काढून घेतली आणि लगेच मग परत पोळ्या करायला लागले. तर अशा ह्याच पटापट मी आता पोळ्या करून घेते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंट करून सांगा. आज माझ्या किचनमध्ये नाही तर आईच्या किचनमधला मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे. हा पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.